नमस्कार मित्रांनो. तुमचेही दात हे ठणकतात का? तुमच्याही दातांना कीड लागायला सुरुवात झाली आहे का? किंवा थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर तुमच्या दातामध्ये सेन्सिटिव्ह होते म्हणजे दुखायला लागतात का? तर अशा प्रॉब्लेमसाठी आपण घेऊन आलेलो आहोत एक अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय. हा उपाय खूप साधा आहे. कोणीही घरी राहून अत्यंत सोप्या पद्धतीने हा उपाय करू शकतात. तर मित्रांनो, उपाय कसा करायचा आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो, दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकदा लोकांकडून दातदुखीच्या समस्येला सामान्य असल्याचे सांगत त्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत असते. परंतु त्यामुळे अनेकदा गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. दात दुखणे अत्यंत वेदनादायी असते. दातांच्या दुखण्यामुळे डोके, जबडा आणि कानही प्रभावित होत असतात. दातदुखीच्या वेदनाही वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही लोकांसाठी वेदना कायमस्वरूपी ठरते, तर काही लोकांना थोड्या थोड्या वेळाने वेदना जाणवतात. दातदुखीची ही समस्या सामान्यतः दातामध्ये घाण, बॅक्टेरिया आणि दात खराब होण्यामुळे होत असते. कधीकधी वेदना अशा वेळी होतात की डॉक्टराकडे जाणे देखील शक्य नसते. म्हणजे रात्री अपरात्री वेदना सुरू होतात. तर याच्यासाठीच हा उपाय आहे. तर यासाठी लागणार आहेत आपल्याला 3 पदार्थ, 3 घटक. ते 3 घटक आपल्या घरातच उपलब्ध असतात. ते म्हणजे लसूण. लसूण आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतो. आपण याला खाण्यामध्ये वापरत असतो जेवण बनवताना. दुसरा घटक म्हणजे मीठ. मित्रांनो, मीठ हे प्रत्येकाच्या घरात असतं, सांगायची गरज नाही. आणि तिसरा घटक म्हणजे हळद. हळद ही अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक असते. त्यामुळे हळद हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे तिघं घटक कशाप्रकारे वापरायचे आहेत हे आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, जर तुमची दात किडली असेल आणि त्यामुळे तोंडाचा घाण वास येतो. काही लोकं ब्रशही व्यवस्थित करत नाही. त्यामुळे देखील त्यांचा तोंडाचा घाण वास येतो आणि ब्रश व्यवस्थित नीट न केल्यामुळे दातदुखी, दात किडणे, दहाड किडणे, सेन्सिटिव्हिटी जाणवणे म्हणजे थंड गरम खाल्ल्यानंतर वेदना होणे, अशा समस्या जाणवू लागतात. तर याच्यासाठीच हा रामबाण उपाय आहे. हा उपाय सगळे करू शकता, लहान बाळापासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत. ज्यांच्या अंगामध्ये उष्णता आहे तर त्या लोकांनी लसूणाचा वापर कमी करावा किंवा लसूणाच्या जागी ते लोकं दुसरा घटक वापरू शकतात. लसणाऐवजी तुम्ही छोटा बटाट्याचा तुकडा किंवा अद्रक वापरू शकता, काही हरकत नाही. तर याच्यासाठी आधी तुम्हाला लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत, साफ करून घ्यायच्या आहेत. चांगल्या लसणाच्या कळ्या घ्या, ज्या ताज्या असतील, खूप जुनाट असतील त्या नका घेऊ. लसणाच्या कळ्या घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जर मोठी लसणाची कळी असेल तर तिचे तुकडे करू शकता. हातानेही तुकडे होतात लसणाचे सहजच, किंवा तुम्ही चाकूने, सुरूनेही याचे तुकडे करू शकता. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. लसणाचा उग्र वास अनेकांना आवडत नाही, त्यामुळे लसूण खाणे टाळले जाते. पण कमी प्रमाणात का होईना लसण आरोग्यासाठी दररोज खाणे अत्यंत उत्तम आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे तर लसणाच्या ज्या पाकळीमध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. हळद ही व्यवस्थित दळलेली असावी, घरची बनवलेली हळद असेल तर अत्यंत उत्तम. त्याच्यामध्ये तुम्हाला आता चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ, हळद आणि लसूण या तिघं गोष्टी व्यवस्थित आता तुम्हाला मिक्स करायच्या आहे. लसूणची जी कांडी आहे, जी पाकळी आहे, तिला तुम्हाला फोडायचं नाही आहे, तिला तशीच राहू द्या. परंतु तिच्या अवतीभोवती आजूबाजूला मीठ आणि हळद व्यवस्थितरित्या चोळा. आता ही जी लसणाची पाकळी आहे ती तुम्हाला तुमच्या दाढेवरती ठेवायची आहे. जिथं तुमची दाढ दुखत असेल त्या ठिकाणी ठेवू शकता, किंवा तुमचे दात दुखत असतील तर आता ह्या लसणाच्या पाकळ्या चावून चावून तुम्ही खाऊ शकता. याच्याने तुमचे दाढेचं दुखणं, दातांचं दुखणं पूर्णपणे बंद होणार आहे. असं तुम्ही दिवसातून 2 वेळा करू शकता, सकाळी आणि संध्याकाळी.
हा प्रयोग तुम्हाला 8 दिवस किंवा 15 दिवस करायचा आहे. तुम्ही बघाल तुमच्या दातांचं दुखणं, तुमची दहाड जी किडली होती ती हळू बरी व्हायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे हा घरगुती उपाय तुम्हाला करायचा आहे. याच्यामुळे तुमचे दातांचे दुखणं पूर्णपणे बंद होणार आहे. परंतु एका वेळी करून चालणार नाही. ही काही गोळी घेतल्यासारखं नाही. म्हणजे जी टॅबलेट असते ती जर घेतली तर आपले दातांचं दुखणं, दाढेचं दुखणं तात्काळ अर्ध्या तासानंतर बंद होतं. ते पेनकिलर गोळी असते, ते जे वेदना असतात त्या आपल्याला जाणवत नाहीत, परंतु त्या वेदना होतात. पेनकिलर काय करते तर त्या वेदनांचं जे संदेश वाहन आहे ते बंद करते. आपल्या मेंदूपर्यंत संवेदना पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की दातांचं दुखणं बंद झालं आहे. परंतु पेनकिलर जास्त खाऊ नका. हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकता. हा घरगुती उपाय करा. दाताचं दुखणं, दहाड किडणं पूर्णपणे बंद होईल. जास्त प्रमाणात तुमची दहाड किडली असेल, खूप मोठा खड्डा झाला असेल, तर मग तुम्हाला डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. कारण की ते व्यवस्थितरित्या तिथले जे बॅक्टेरिया आहे, घाण आहे ती बाहेर काढावी लागेल किंवा तिथं रूट कॅनॉल करावं लागेल. त्यामुळे जास्त प्रमाणात दुखणं असेल तर डॉक्टरांना दाखवा. थोड्या प्रमाणात दात किडले असतील, दात पिवळे झाले असतील, तोंडाचा वास येत असेल, तर हा प्रयोग अत्यंत उपायकारक आहे, अत्यंत प्रभावी आहे. एकदा करून पहा आणि मग सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर गरजवंतांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.